जय शिवराय मित्रांनो, देशभरामध्ये मान्सूनची आगेकूच होत असताना महाराष्ट्रामध्ये मात्र चिंतेचं वातावरण बनलेलं आहे। कारण महाराष्ट्रामध्ये मान्सूनची जी वाटचाल आहे ती कुठेतरी थांबलेली आहे आणि ही वाटचाल पुढे आणखीन 16 ते 17 तारखेपर्यंत अशीच राहणार असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत। आणि एकंदरीत आज 12 तारखेपासून 16 ते 17 तारखेपर्यंत हवामानाचा अंदाज काय राहील आणि 17 तारखेपासून पुढील वातावरण कसं राहील याच्या संदर्भात हवामान विभागाच्या माध्यमातून, स्कायमेट वेदरच्या माध्यमातून, विंडी किंवा ॲक्वेदरच्या माध्यमातून देण्यात आलेले जे अपडेट आहेत तेच अपडेट आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत वारंवार कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी वाट पाहण्याचं आवाहन केलं जाते। कारण 15 ते 16 तारखेपर्यंत मान्सून वीक राहणार असल्याचं अपडेट देण्यात आलेलं होतं। या अनुषंगाने आपण पाहिलेले की 11 जून पर्यंत राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पूर्व मोसमी पाऊस पडलेला आहे। याच्यामध्ये धाराशिव असेल, लातूर असेल, सोलापूर असेल, पुणे जिल्हा असेल, सांगली, सातारा असेल, नांदेड या भागांमध्ये किंवा विदर्भातील पूर्वेकडील भागामध्ये काही ठिकाणी पाऊस चांगला झालेला होता। आणि या पार्श्वभूमीवर आपण पाहिलेले की नांदेड, धाराशिव, लातूर जिल्ह्यामध्ये पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात धावपळ गडबड केली जात होती। परंतु अशा प्रकारच्या जर पेरण्या केल्या तर जे कोरडवाहू शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सुद्धा फटका बसू शकतो। त्याच्यामुळे पेरणीसाठी थोडीशी वाट पाहण्याचं आव्हान या कृषी विभागाच्या किंवा हवामान विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान आता कोरडे झालेले आहे। पूर्व विदर्भामध्ये किंवा काल आपण पाहिलेले धुळे जळगावचा काही भाग असेल, बुलढाण्याच्या काही भागामध्ये असेल, एक पूर्व मोसमी पाऊस पडलेला आहे। आणि हा जो पाऊस पडतोय हा फळबागांचं वगैरे नुकसान करतच पाऊस पडत आहे। एकंदरीत मान्सूनचा जो पाऊस आहे त्या पावसाची आणखीन राज्याला सर्वदूर अशी प्रतीक्षा आहे। मित्रांनो, आजपासून मान्सूनच्या जे काही वाटचालीला पुढे थोडासा वेग येणार आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये मान्सून कव्हर व्हायला आणखीन बराच म्हणजे कमीत कमी 4 ते 5 दिवसाचा कालावधी लागणार आहे। आता रोज नवीन अपडेट येतात, प्रत्येक तासाला वेगवेगळी बातमी दाखवली जाते। मुसळधार पाऊस होणार, गाव डुबणार, ओढे नाले होणार वगैरे वगैरे। काही सांगतात की अल निनो सक्रिय झाला, दुष्काळ पडणार। याच्यामुळे शेतकरी पूर्णपणे भांबावून गेलाय की नेमकं होतंय काय आणि नेमकं करायचं काय। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राजस्थान आणि पाकिस्तान त्या भागामध्ये एक वेस्टर्न डिस्टर्बन्स ऍक्टिव्ह आहे। याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये एक सायक्लोनिक सिस्टम तयार झालेले आहे। त्याच्यामुळे काय ना, उत्तरेकडील हवा आणि पश्चिम समुद्रावरून, अरबी समुद्रावरून जाणारी हवा ही जास्त करून उत्तरेकडे खेचली जाते। आणि पश्चिम बंगालचा जो उपसागर आहे त्याच्यामधून देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही हवा आता या सायक्लोनिक सिस्टममुळे यूपी, बिहार त्या साईडला रिडायरेक्ट केली जाते। याच्यामुळे एक मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला कुठेतरी त्या ठिकाणी एक अटकाव आल्यासारखा झालेला आहे। आणि जे काही ज्या भागात सक्रिय त्या भागामध्ये थोड्याफार पाऊस आपल्याला या ठिकाणी दिसतोय। आता 12-13 तारखेपासून काय होणार आहे तर राज्याच्या काही भागामध्ये, ज्याच्यात आता कोकण किनारपट्टी असेल, पालघर वगळता मुंबईपासून हलका पाऊस सुरू होईल। याच्यामध्ये 12-13 तारखेला धाराशिव, नांदेड, लातूर या भागामध्ये पूर्व मोसमी पावसाप्रमाणेच काही तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। तो मान्सूनचाच असणार आहे, परंतु सर्वदूर पाऊस नसणार आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील पाऊस होणार आहे। धाराशिव, लातूर याचा जो काही पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये, नांदेड, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर त्या भागामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाऊस दिसू शकतो। याच्यामध्ये सांगली, सातारा आणि सोलापूरचा जो पूर्वेकडील भाग आहे, दक्षिणेकडील भाग आहे, याच्यामध्ये मात्र थोड्याशा जोरदार पावसाच्या शक्यता राहू शकतात। याच्यानंतर 13 तारखेला हा पाऊस आतमध्ये थोडा सरकणार आहे, ज्याच्यामध्ये अहिल्यानगर, पुण्याचा काही भाग, बीड किंवा सोलापूर, लातूर वगैरे या भागामध्ये सुद्धा पाऊस पाहायला मिळणार आहे। पूर्व विदर्भ पूर्णपणे पाऊस राहील। याच्यामध्ये वर्धा, यवतमाळच्या वाशिम, हिंगोली पर्यंत सुद्धा काही भागामध्ये पाऊस होण्याच्या शक्यता आहेत या 13 तारखेला। 14 तारखेला पुन्हा पूर्णतः हवामान कोरडं होण्याची शक्यता आहे, ज्याच्यामध्ये सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्वेकडील, दक्षिणेकडील भागामध्ये काही पावसाच्या शक्यता आहेत। आणि सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हा पाऊस होऊ शकतो। 15 तारखेला वातावरण पूर्णतः कोरडं होऊ शकतं, अशा प्रकारच्या शक्यता आहेत। 16 तारखेला धुळे, नंदुरबार आणि जळगाव, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, जालना या भागातील काही भाग आणि पूर्व विदर्भ, याचप्रमाणे नांदेड आणि यवतमाळचा काही भाग या भागामध्ये हा पाऊस होऊ शकतो। 17 तारखेला या पावसामध्ये थोडीशी वाढ होईल, ज्याच्यामध्ये यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावती या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। लातूरच्या काही भागामध्ये सुद्धा या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो। पुण्याचा घाटमाथ्यावरील भाग, नाशिकमध्ये 17 तारखेला एक चांगल्या पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे। जळगाव आणि धुळे या भागामध्ये सुद्धा 17 तारखेला एक पाऊस वाढू शकतो। आणि 18 तारखेला या पावसामध्ये वाढ होऊन महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस 18 तारखेपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे।
ज्याच्यामध्ये 19 तारखेला धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा या सर्वच भागामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये एक चांगला पाऊस या ठिकाणी दिसू शकतो. याच्यानंतर 20-21 तारखेपासून पुन्हा याच्यामध्ये काही थोडे बदल होतील आणि 22 तारखेपासून पुन्हा एकदा सर्व दूर, ज्याच्यामध्ये 22 तारखेपासून विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या भागामध्ये अतिशय एक चांगला असा पाऊस या ठिकाणी विदर्भात पाहायला मिळू शकतो. 24, 25, 26 पर्यंत हे थोडं जास्त पुढचं अपडेट आहे. त्याच्यामध्ये काही बदल होतील. हे बदल आणखीन पुढे पाहण्यासारखं असणार आहे. परंतु तुर्तास तरी आता 12 तारखेपासून 16 तारखेपर्यंत, 17 तारखेपर्यंत हे सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड हा भाग वगळता बाकी इतर भागामध्ये म्हणाव्या तशा पावसाच्या अपेक्षा नाहीत. जर या दरम्यान झाला तर जळगाव, धुळे आणि बुलढाणा, अकोल्याच्या काही भागामध्ये एक वादळी वाऱ्यासह जो गडगडासह पाऊस होतो तसा पाऊस पडेल अशा प्रकारच्या शक्यता आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला जेवढी काही वाट पाहता येईल तेवढी वाट पाहणं गरजेचं आहे. एक चांगली ओल झाल्यानंतर जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीचे संकट येऊ शकत नाहीत. अशा प्रकारचे एक आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि हे अंदाज आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला. आता उद्या याच्यामध्ये काय बदल होतील, परवा काय बदल होतील ते बदल सुद्धा आपण आता जाणून घेणार आहोत. भेटूयात नवीन अपडेटसह, नवीन हवामानाच्या अंदाजासह. धन्यवाद.